विनायक, या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहणार आहोत। तुर्तास आपण पाहतोय माणिकराव कोकाटेंचं क्रीडा खातं आता अजित पवारांकडे असणार आहे। माणिकराव कोकाटेंनी राजीनामा दिलाय आणि आता हे खातं काढण्याची खरं तर मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांकडे शिफारस केलेली होती। त्या पार्श्वभूमीवर आता हे खातं कुणाला द्यायचं हा निर्णय जो आहे तो अजित पवारांकडे असल्याचं मुख्यमंत्र्यांनी त्यांना सांगितलं होतं, अशी सूत्रांनी माहिती दिली होती। आणि आता महत्त्वाची मोठी घडामोड माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भातली म्हणजे त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला आहे आणि त्यांचं हे खातं आता अजित पवारांकडे आलेलं आहे। मुख्यमंत्र्यांच्या शिफारसीनंतर हे क्रीडा खातं अजित पवारांकडे आलेलं आहे। हे खातं नेमकं कुणाकडे द्यायचं या संदर्भातला निर्णय मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांकडे सोपवल्याची ही माहिती समोर येते आणि त्यानंतर आता हे जे क्रीडा खातं आहे ते कुणाला दिलं जाणार हे अजित पवार निर्णय घेणार आहे। कुणाला हे खातं मिळणार ते पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। दरम्यान सदनिका गैरव्यवहार प्रकरण हे कोकाटेंना आता भोवल्याचं दिसतंय आणि त्यांना आता मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागलेला आहे। 1995 सालचं हे प्रकरण आहे। तब्बल 29 वर्षांचं हे प्रकरण आहे। त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कोट्यातील 10% आरक्षित सदनिका मिळवली होती आणि ही सदनिका मिळावी त्यांनी कागदपत्रांची हेराफेरी केल्याचा त्यांच्यावर या संदर्भात आरोप आहे। त्यांच्या विरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती आणि त्यानंतर ही सुनावणी झाली। त्या पार्श्वभूमीवर आता कोर्टानं शिक्षा कायम ठेवल्याचं कळतंय। त्यांना कोणत्याही क्षणी खरं तर अटक होण्याची सुद्धा शक्यता आहे। आपण पाहतोय त्यांच्यावर सध्या लीलावती रुग्णालयामध्ये उपचार सुरू असल्याची माहिती आहे। त्या सध्या लीलावती रुग्णालयामध्ये असल्याची माहिती आहे आणि सध्याची या पार्श्वभूमीवर मोठी अपडेट म्हणजे कोकाटेंचं खातं काढण्याची मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांकडे शिफारस केली होती आणि आता शिफारसीनंतर मुख्यमंत्र्यांच्या क्रीडा खातं अजित पवारांकडे सोपवण्यात आलेलं आहे। आपण पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्याकडे। विनायक, काय सांगाल? खरं तर आता हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। मंत्रिपदाचा राजीनामा त्यांनी दिलेला आहे। त्यानंतर आता कोकाटेंची पुढची भूमिका काय असेल? त्यांनी या संदर्भात काही प्रतिक्रिया आतापर्यंत दिली आहे का? Your call on hold. तर काही कारणास्तव आपला संपर्क विनायक यांच्याशी होऊ शकत नाहीये। मात्र आपण पाहतोय क्रीडा मंत्री पदाचा राजीनामा माणिकराव कोकाटे यांनी आता दिलेला आहे आणि आता त्यांचं हे खातं अजित पवारांकडे असणार आहे। अजित पवारांकडे माणिकराव कोकाटे यांचं हे खातं असेल।